आजपर्यंत एकही बेरोजगाराला नोकरी दिली नाही। 2009 साली भाऊसाहेब वागचौरे खासदार झाले, पण मला त्यांचं काही काम दिसलेलं नाही। मीडियाचं सांगतो, जो या देशामध्ये या देशाचा पैसा खाईल त्याच्यावर कारवाई होणार, तो जेलमध्ये जाणार। 115 टीएमसी पाणी वाहून जातोय समुद्राला, ते वळवण्याचं काम खासदार सदाशिव लोखंडे यांनी हाती घेतलं। महाराष्ट्रामध्ये हे गद्दार कधीच निवडून येणार नाही। भाजप तडीपार होणार मध्ये होणार। 5 वर्षामध्ये भाऊसाहेब वागचौरेंनी कोलटवल्या मारल्या। नमस्कार, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। मी सध्या आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात। मी सध्या शिर्डीमध्ये आहे आणि शिर्डीमध्ये आपण जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आणि आपल्याला माहिती आहे की शिर्डी हा राखीव मतदारसंघ असल्याने निवडणूक शांत वाटत असली तरी कार्यकर्ते मात्र खूप उत्साही दिसत आहेत, कारण की निवडणूक फार महत्त्वाची आहे। शिर्डी देशात चर्चा होते ज्या शिर्डीची, तिथे खासदार कोण होणार याची चर्चा इथे होत आहे। लोकमत कुणाला यावर आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत मला वाटतं सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत, कोणीच इथे राहिलेलं नाही आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। सुरुवात मी माफ करा पण शेतकऱ्यांपासून करतो, मग तुम्ही त्यांना उत्तर द्या। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। शिर्डीची निवडणूक होते, देशाची निवडणूक होते, तुम्हाला काय परत मोदी हवेत की काय तुमची वेगळी मत आहे? या देशामध्ये या शिर्डीचा खासदार असा पाहिजे का जेणेकरून का इकडून उडी मार तिकडून उडी मार, ही उडी ती उडी, अशी उडी नकोय। या शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला हमी भाव दिला पाहिजे। आणि जो बेरोजगार आहे त्या बेरोजगाराला सरकार म्हणतं, मोदी सरकार म्हणतं की आम्ही 100% नोकऱ्या देऊ, 17 लाख नोकऱ्या देऊ, हजारो लाख नोकऱ्या देऊ। आजपर्यंत एकही बेरोजगाराला नोकरी दिली नाही। राहिला प्रश्न असा महागाईचा, त्यांनी कोलगेटला बिस्किटला टॅक्स लावला, कोलगेटला टॅक्स लावला, पावाला टॅक्स लावला, ब्रेडला टॅक्स लावला, सगळ्या गोष्टीला सरकारने टॅक्स लावला। मग आज शेतकऱ्यानं जगायचं कसं? आज शेतकऱ्याला जगायचा प्रश्न इतका शेतकरी हवालदिल झालेला आहे का त्यांनी आज हमी भाव नाही। आज जर कांदे लावले तर उन्हामुळं किंवा पावसामुळं अनेक गोष्टीमुळं मोदी साहेब या गोष्टीवर बोलत नाही। आज राहिली विषय असा, आमचा मराठा समाज आहे, मराठा समाजाच्या आरक्षणावर मोदी सरकार बोलत नाही किंवा मोदी साहेब महाराष्ट्रात येतात, देशात येतात, परंतु याच्यावर बोलत नाही। राहिला विषय, सगळेजण म्हणतात संविधान बचाव, भाजप म्हणतं संविधान बचाव, काँग्रेस म्हणतं संविधान बचाव, शिवसेना म्हणती भाजप संविधान बचाव, पण आज 48 महाराष्ट्रामध्ये जागा आहे, एकही बुद्धिस्ट उमेदवार दिला नाही। म्हणून मी या सरकारचा आणि यांना जर संविधान टिकवायचं असेल, या देशामध्ये जर संविधान टिकवायचं असेल तर या सरकारने, मोदी सरकारने असेल, शिवसेनेनं असेल किंवा काँग्रेसनं असेल, यांनी बुद्धिस्टांना जागा दिली असती। यांनी उत्कर्षताई असेल, राजेंद्र वाघमारे असतील, यांनी काँग्रेसमध्ये काम करत असताना 5 वर्ष काम केलं उत्कर्षताईंनी पण, आणि राजेंद्र वाघमारेने पण काम केलं। स्थानिक खासदाराविषयी तुमचं मत काय? इथले जे असं आहे, 2009 साली भाऊसाहेब वागचौरे खासदार झाले, पण मला त्यांचं काही काम दिसलेलं नाही। त्यांनी इकडून इकडं कोलाट उड्या घेतल्या। त्याच्यानंतर सदाशिव लोखंडे साहेब आहे, ते बी काही त्यांचे काम दिसणार, पण ज्या शिवसेनेची फूट झाली तिथून पुढे ते कामाला सक्रिय झाले, थोडेफार गावात फिरायला लागले। नाही तर म्हणावं असं काम त्यांचं अजिबात नाही आहे, कोणाचं दोघांचं बी। आम्ही मतदार म्हणून सांगतो का आम्ही भाऊसाहेब वागचौरेचं काम पाहिलं, सदाशिव लोखंडेचं काम पाहिलं, पण आता नवीन उमेदवार निवडून दिला पाहिजे का? उत्कर्षाताई जी एक शिकलेली महिला आहे आणि राज्य महिला आयोगाची ती सदस्य होती, त्याच्यामुळे त्या माध्यमातून त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न। पण लोकांचं मत असं आहे की दोन्ही उमेदवार चांगले नाहीत, पण कुठल्या तरी दगडाला शेंदूर फासायचे, तिसऱ्या उमेदवाराची चर्चा होत नाहीये। अगं हा असं आहे, आता हा जो आपला मतदारसंघ जो आहे हा साखर सम्राटाचा मतदारसंघ आहे। ऐका एक मिनिट, हा मतदारसंघ साखर सम्राटाचा मतदारसंघ असल्यामुळे जिकडं माल तिकडं लोक मतदार, आपल्या देशातला मतदार राजा हुशार नाहीये। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, स्वाभिमान तुम्ही पडले तरी चालेल, पण तुम्ही स्वाभिमान विकू नका। पण आता होतं काय माहितीये का, मतदार राजा आपला विकला जातो। हे लोक 200-500च्या नोटा, थांबा 2 मिनिटं, पक्ष विक्षा काय, पक्ष गेला खड्ड्यात, पक्ष काय नाही आम्हाला, त्या पक्ष गेला खड्ड्यात तो पक्ष। पण मतदार हुशार नसल्यामुळे हे लोक 200-500ची नोट दाखवतात आणि 500-200 नोट दाखवली का हे आपलं मत विकत घेऊन टाकतात। अक्षरशः मतदार राजांच्या बाबतीत मी स्वतः ग्रामपंचायत निवडून लढवली, खूप वाईट अनुभव आले आम्हाला। म्हणून मतदार राजांना मी आवाहन करतो का ह्या लोकांना, ह्या नेत्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या आईबापावर विश्वास ठेवा। आणि जो एकनिष्ठ नेता, एकनिष्ठ कोणीच राहिले नाही, सगळ्याला खुर्ची पाहिजे, सत्ता पाहिजे। मोदी सरकारने एकदम गॅरंटी सांगतो महागाई वाढवली, हे नाकारू शकत नाही। अन्नधान्याला सुद्धा त्यांनी जीएसटी लावला, जीएसटीच्या मध्ये अन्न भरमसाठ लुटमार केली। आता आपण एक मिनिट, आणि जे लोक
भाजपमध्ये गेले किंवा इतर देशामध्ये इतर पक्षामध्ये गेले ते सगळे ईडीला घाबरून गेलेले, हे सगळे ईडी म्हणजे त्यांचं हत्यार बनलेले. एकदा तुम्हाला सांगतो, भाजपची सत्ता जर केंद्रामध्ये जर पडली तर हे सगळे काँग्रेसचे लोक परत इकडे येणार आहे. शेतकऱ्यांचं वेगळं मत आहे. आपण आता थेट सत्ताधाऱ्यांकडे जाऊया. सत्ताधारी भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत. ईडी माहिती नव्हती, माहिती झाली. तुमच्यावर ईडी वर बोललं जातं, महागाईवर बोललं जातं. तुमचं मत काय आहे? सर्वात प्रथम ईडीचं सांगतो, जो या देशामध्ये या देशाचा पैसा खाईल त्याच्यावर कारवाई होणार, तो जेलमध्ये जाणार. दुसरा मुद्दा राहिला शेतकऱ्यांचा विषय. शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नमो किसान योजना आलेली आहे, नमो सन्मान योजना या ठिकाणी आलेली आहे. आणि हा महाराष्ट्र असा आहे की यासाठी शेतकऱ्यांना 5 रुपयाचं अनुदान देणारं हे सगळ्यात पहिलं राज्य आहे. तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा म्हणजे आजच कांद्यावरची निर्यात उठवलेली आहे. शेतकऱ्यांचं हे सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी विमा योजना आणणार हे सरकार आहे. शेतकऱ्यांचं काळजी करणार हे सरकार आहे. आणि राहिला विषय या ठिकाणी या देशाचा सन्मान पूर्ण विश्वामध्ये जर कोणी वाढवणार असेल तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. हे संपूर्ण विश्वाने या ठिकाणी मानले गेले. म्हणून आम्ही या ठिकाणी खासदार लोखंडेंच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांचा निधी आला. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी 600 कोटी रुपये आले, निळवंडेचं पाणी आलं. तरुणांच्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी 2 MIDC या ठिकाणी आणलेले आहेत. अशा पद्धतीचा हा विकास सुरू आहे. विरोधकांना विकास दिसत नाही, फक्त काहीतरी खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. नरेंद्र मोदींना संपूर्ण विश्वाने स्वीकारलं, परंतु विरोधक स्वीकारत नाही. म्हणून आम्ही यावेळेस ठरवलेलं आहे, आपकी बार 400 बार. आपल्यासोबत विद्यमान खासदार ज्या पक्षाचे आहेत त्यांनाही आपण बोलूयात की तुमच्या खासदाराचं इथलं काम, त्यांच्यावर नाराजी असल्याची चर्चा आहे. पण ते म्हणतात की खूप कामं केली पण मी वाजवू शकलो नाही ती कामं. तुमचं काय मत आहे? खरी आहे परिस्थिती. आमच्या खासदारांनी 2014 पासून 2024 पर्यंत 600 कोटी रुपयाची कामे केली. निळवंडे प्रकल्प जो 53 वर्षे रखडला होता, या ठिकाणी एकही माणूस असा नाही का ज्याच्या जन्मा अगोदर सुरू झालेला प्रकल्प तो सुरू झाला होता. तो लोखंडे साहेबांमुळे, या महायुतीमुळे पूर्ण झाले. नरेंद्र मोदी साहेबांनी या पाटामध्ये पाणी सोडलं, कालव्यांमध्ये पाणी सोडलं. दुसरी गोष्ट, या लोकांना आरडाओरडा करणं, हे लोकांना ही गोष्ट अशी वाटते की ग्रामपंचायतीची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्दे चालतात. या परिसरामध्ये नाशिकचं पाणी गेलं, अहमदनगर जिल्ह्याचं पाणी गेलं, हे पाणी आणण्याचं काम लोखंडे साहेबांनी केलं. म्हणून त्यांना लोक पाणीदार खासदार मानतात. घाटमाथ्यावर जे 115 TMC पाणी, 1 मिनटं तुम्ही बोला ना, 115 TMC पाणी वाहून जातंय समुद्राला, ते वळवण्याचं काम खासदार सदाशिव लोखंडे यांनी हाती घेतले. शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो पाण्याचा. आता यांनी वावरं ऐकले, त्याच्यामुळे यांना काही शेती नाही, त्याच्यामुळे यांना काही कळत नाही. म्हणून आम्ही 115 TMC पाणी आम्हाला वळवायचं आहे. नरेंद्र मोदी साहेबांना या देशाचं पंतप्रधान करायचं आहे. आणि म्हणून आम्हाला खासदार सदाशिव लोखंडे पाहिजे. आणि त्यांनी प्रचंड काम या मतदारसंघात केलं. पण काही थापाडे लोक असतात, त्यांना वाजवण्यावर जास्त भर असतो. हे जे माजी खासदार आहेत, 4-7-8 पक्ष फिरून आले, त्यांना असं वाटतं की मी काहीतरी फार मोठं कार्य केलं. त्यांचा 1,35,00,000 रुपयाचा निधी खासदार सदाशिव लोखंडे यांना मिळाला. काही काम केलं नाही, परंतु थापाडे फक्त बोंबारी झिडणं एवढंच त्यांचं काम आहे. लोखंडे साहेबांनी कोणत्याही कामाच्या उद्घाटनावर, वाजवण्यावर भर दिला नाही. अतिशय साधा बोळा असा सदाशिव आहे. म्हणून या निवडणूक सुद्धा 1 लाखाच्या फरकाने खासदार सदाशिव लोखंडे निवडले. माजी खासदाराचे काही नेते आपल्या सोबत आहेत, ते आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाकरे गटाचे माणसं आपल्या सोबत आहेत. तुमचा माणूस भाजपात गेला, पुन्हा शिवसेनेत आला तिकीट मिळवण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं की जनता आता त्यांना मत देईल का? हे सांगतात, हे गद्दार सांगतात 15 दिवसात खासदार केला तर तो आम्ही केला 100% बरोबर आहे. पण यांनी मातुश्री सोडली आणि हे गद्दार झाले. आणि सातत्याने निवडण्याचं राजकारण करते. भाऊसाहेब वागचौरेंनी 17 पैकी 14 योजना हे भाऊसाहेब वागचौरेंनी आलेले आहे. आणि यांना सटकावलं म्हणून या कोर्टाने मंजूर करून आले. भाऊसाहेब वागचौरे जर स्टँड पाशी जर सोडले तर त्यांना सांगा समाधी मंदिरापाशी कसं यायचं सांगते नाही. आणि भारतीय जनता पार्टीवाले सांगतात, हे भारतीय जनता पार्टीवाले सांगतात महाराष्ट्रामध्ये 400 पार करी, पण हे तडीपार झाल्याशिवाय राहणार नाही. यांच्या काळामध्ये आज 17 रुपये लिटर दूध आहे, पाण्याची बाटली 20 रुपये आहे. आणि हे सांगतात पक्ष फोडण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. हे सांगतात हे झालं ते झालं. हे गद्दार महाराष्ट्रामध्ये, हे गद्दार कधीच निवडून येणार नाही.
हे भारतीय जनता पार्टीचे लोक फक्त रामाच्या नावावर मत मागू राहिलेत. या देशामध्ये दोन फाळण्या करायच्या का यांना? भविष्यात या देशामध्ये दोन फाळण्या करायच्या का? या देशात जर हिंदूचे इतर लोकांनी जायचं कुठं, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. या निवडणुकीमध्ये ते लोक जरी नसले, एक मिनिट, भाजप तरी पार होणार मध्ये होणार. आपल्यासोबत वंचितचे सुद्धा काही कार्यकर्ते आहेत. इथे उत्कर्ष रूपवते यांना काँग्रेसकडून तिकीट हवं होतं, पण ते काँग्रेसने तिकीट दिलं नाही. अखेर त्या वंचितकडे गेल्या आणि वंचितचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. 2 मिनिटं. आपल्यासोबत तिसरा पर्याय सुद्धा इथे आहे. तुमचं काय मत आहे? वंचितला यावेळी यश मिळेल का इथे? मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या निवडून येणार आहेत, पण यांच्याकडे विकासाचा मुद्दा राहिला नाही. कोण तूप आहे, कोण सॅनिटरी नॅपकिन आहे हे मला माहीत नाही, पण नक्कीच याच्यात एक शोकांतिका आहे. आज निळवंड्याचं हे सर्वजण गावगाव करतात. 53 वर्ष यांनी त्या निळवंड्यासाठी लावले. 17 वर्षात इंग्रजांनी धरण बांधलं होतं आणि 53 वर्ष हे काय करत होते? आज 2-3 परमिशन आणल्या तर यांनी काही उपकार केला नाही. शासनाचा निधी शासनाला लावला, लोकांसाठी लावला. आज आपला जिल्ह्यातील तालुक्यातील प्रश्न बघा, शेतकरी विस्थापित झालाय. आज पेरू सारख्यासाठी राहतं प्रसिद्ध होतं, आज आपला पाट पाण्यासाठी बघा. अहो, भाषण करून यांनी काय केलं? आम्ही लोकांना न्याय दिला, आम्ही लोकांना जाती व्यवस्था 6 महिन्यापूर्वी जिल्ह्याची जी परिस्थिती खराब होती, सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी न्याय देण्याची भूमिका घेतली. आज मुस्लिम समाजाला जो न्याय दिला असेल तो श्रद्धेय माझा प्रश्न असा आहे की वंचित बहुजन आघाडीला एक मिनिट वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसचा उमेदवार का घ्यावा लागला? इथे वंचितचा कार्यकर्ता नव्हता काय? ती माहेरी आलेली काँग्रेसचा उंबरगाव घेतला म्हणजे आमच्याच घरात आलेली, ती काय कुठं गेलेली नाही, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट कोणी म्हणतात तूप चोरलं, हे म्हणतात तेल चोरलं, पण ज्या वेळेस आता यांचा तो विषय कार्यकर्ते एक मिनिट कार्यकर्ते सच्चे, पण 5 वर्षामध्ये भाऊसाहेब वागचौरेंनी कोलटवल्या मारल्या, जमिनी लाटल्या आणि सगळ्यात महत्वाचं यांनाच माहित नाही उद्या भाऊसाहेब वागचौरे कुठं कोलाटी बुडी मारणार आहे. कारण ते पार्सल भाजपचं आहे. पण माझ्या मित्रांनी जे सांगितलं ना काय का बा भाऊसाहेब आपलं सदाशिव लोखंडेंनी एवढा विकास केला, पण यांच्यात जाहिराती सदाशिव लोखंडे दाखवा आणि 1 लाख कमवा. आमच्याकडे विकासाचे मुद्दे आहे, उच्च शिक्षित उमेदवार आहे. आम्ही अडाणीच्या घशात जमिनीने घातल्या, पैसा नाही पुरवला, त्यांचं काही माफ नाही केलं. मोदी सरकारनं ह्या महाराष्ट्राला पूर्ण बर्बाद केलेला आहे. बेरोजगारी वंचितवर असा आरोप होतो की वंचितचा उमेदवार हा शिवसेना म्हणजे शिंदेना किंवा भाजपलाच मदत करतो. अरे त्यांच्याच जे नेते आतून आम्हाला सगळेच आमच्या बरोबर आहे. मग त्यामध्ये बाळासाहेब थोरात असतील, गडाका असतील किंवा कोले काळे हे सगळे आम्हालाच मदत करणार आहे. खरी लढाई ना भाजप म्हणजे सदाशिव लोखंडे आणि आमची लढाई आहे, बाकी कोणाची नाही. आपल्यासोबत ठाकरेंचे नेते आहेत, त्यांचं मत आहे की खरी लढाई वंचित आणि लोखंडेंमध्ये. असा आहे त्यांनी आता जो काही आरोप केला बाळासाहेब थोरातांचं नाव घेऊन त्यांनी जे सांगितलं हे अत्यंत चुकीचं आहे. थोरात साहेब हे प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचं काम करत आहे. हा झाला आताच्या आरोपाचा प्रश्न. परंतु ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांचा जो गैरवापर सुरू आहे आणि त्याचा संदर्भ शेतकऱ्यांनी आरोप केले त्याचं समर्थन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत. म्हणजे त्यांच्या आंधळे भक्तीचं हे निर्विवाद सत्य आणि सर्टिफिकेट त्याचं आहे. म्हणजे ही आमची भक्ती आंधळी आहे. नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी जे करत आहे ते सगळं योग्य आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांना पक्षात घ्यायचं, त्यांना स्वच्छ केलं म्हणायचं आणि आता त्यांच्याकडून चांगलं काम करून घ्यायचं. पुन्हा आपल्यासोबत बसपाचे देखील काही कार्यकर्ते आहेत. तुमच्या उमेदवाराची चर्चा नाहीये इथे, काय भानगड काय? या ठिकाणी बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पार्टी आहे. राष्ट्रीय पार्टीच्या माध्यमातून शिर्डी लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे शिक्षण उपसंचालक, माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव साहेब या ठिकाणी उमेदवारी करत आहेत. आणि आमचं विजन असं आहे या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं, गरिबांना गरिबीत ढकललं, श्रीमंतांना श्रीमंत केलं, गरिबांसाठी कुठल्याही प्रकारचं विजन या नरेंद्र मोदींसाठी नाहीये.
सर्व हा सगळा रोख म्हणजे इथे उमेदवार भाजपचा नसला तरी रोख हा भाजपकडे आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पुन्हा मी जातो. काही बोलणं नाही घेत मला. एक मिनिट, परत तुमच्याकडे येतो. तुमच्या आरोपांचं फक्त उत्तर. नाही, आम्हाला प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला केलेच नाही. तर या देशामध्ये शिक्षण, आरोग्य आणि MIDC शिर्डीतला मुद्दा पण या ठिकाणी कुठल्या प्रकारे जे 2 कोटी रोजगार देणार होते ते कुठल्या प्रकारे लोक कुणालाही कोणत्याही रोजगाराला म्हणजे तरुणांना रोजगार उपलब्ध झालेला नाही. वेगवेगळे चोरी करून रिकामे झालेले आहेत. एकाने सॅनिटायझर नॅपकिन चोरले आणि एकाने तुपाचे डबे चोरले. त्याच्यामुळे इथला विकास काय झालेला नाहीये. इथला विकास मुद्दाच नाही यांच्याकडे. आपल्यासोबत भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत. रोजगार विषय या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आत्ताच नवीन यानं 500 एकराची MIDC नवीन मंजूर केलेली आहे. या परिसरासाठी मोठं योगदान नामदार साहेबांचं आहे आणि युवकांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी सन्माननीय लोखंडे साहेब खासदार असताना 182 गावाचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे आणि घाट माथ्यावर वाहून जाणारं पाणी जे पूर्ण या भागाला ते पाणी देण्याचं काम हे लोखंडे साहेब करणार आहे आणि 400 पार या ठिकाणी सन्माननीय पंतप्रधान लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. हा आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा आत्मविश्वास आहे. श्रीरामपूरची MIDC भकास करून इकडे आणण्याचा प्रयत्न आहे आणि श्रीरामपूर भकास करण्याचा प्रयत्न आहे. बाकी नव्यानं कंपन्या बंद पाडलेल्या श्रीरामपूर मधल्या संपूर्ण कंपन्या बंद पाडलेल्या साखर कारखाने बंद पाडलेले. आपल्यासोबत अबकी बार 400 नाही अभी तडीपार हे सगळे तडीपार होणार आहे. देशात महागाई वाढलेली आहे. देशात इतकी आणि वंचितने कबूल केलं की भाऊसाहेब वागचौरे निवडून येतात. वंचितने आता कबूल केलं लढत लोखंडे आणि त्यांच्या अजिबात नाहीये. वन मॅन शो भाऊसाहेब वागचौरे निवडून येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत झोपेत लोक म्हणते भाऊसाहेब वागचौरे निवडून येणार आहे. एक मिनिट, महत्वाचा मुद्दा असा आहे हे सांगतात लोखंडेने निळवंडाचं काम केलं पण राधाकृष्ण विखेने काही केलं की नाही त्याचं उत्तर एक मिनिट. आमच्याकडे विकासाचे मुद्दे असल्यामुळे जरांगे पाटील आणि गरीब मराठा असेल, मुस्लिम असेल, हा सगळा आदिवासी वर्ग आमच्या बरोबर आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीचाच विजय आहे. मुळात म्हणजे या ठिकाणी आत्ताच आमचे सन्माननीय वंचितचे मित्र यांनी या ठिकाणी जाहीर केलं की आमच्या उमेदवाराच्या पाठीमागं सन्माननीय माजी नामदार बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे शंकररावजी गडाख आमच्या पाठीमागं आहे. तर हे महाआघाडीने जाहीर करावा हे योग्य आहे का आम्हालाच कळायला तयार नाही. नेते म्हणजे कोणते यांच्या मागे आहे. म्हणून या ठिकाणी महायुतीचा उमेदवार आमचा निवडून येणार आहे. आमच्याकडे विजन आहे, आमच्याकडे ताकद आहे, शक्ती आहे आणि हे आता फक्त आरडाओरडा करून या ठिकाणी जिरवण्याचं काम करतात. म्हणून या ठिकाणी सदाशिव लोखंडे हे प्रचंड बहुमताने विजय होणार आहे. या ठिकाणी दोन्ही जे उमेदवार आहे वयस्कर आहे दोन्ही रिटायर झाले. ते एक उमेदवार असे आहेत की त्यांना वागचौरे त्यांना जर आज विचारलं म्हणजे त्यांना आज जर एका कार्यक्रमात रामराम घातला उद्या सकाळी ते परत त्यांना विचारणार तुम्ही कोण अशी त्यांची स्मरणशक्ती गेलेली आहे. असे उमेदवार जर वरती पाठवायचे असेल तर या देशाचा विकास कसा होईल. आणि दुसरे उमेदवार हे डायरेक्ट मिस्टर इंडिया आहेत. त्यांचा या मतदारसंघाशी संबंध नाही. ते 7 अनावधानाने ते या ठिकाणी खासदार झाले. वंचितचे लोक जे अप्रचार करतायत किंवा ते असं जे बोलतायत हे विकासाचं काम नाही. आपण देशाची निवडणूक लढवतोय. देश सक्षम होण्यासाठी मोदी साहेबांना निवडून दिलं पाहिजे. मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे साहेब हेच निवडून येणार आणि आम्ही 100% 400 पार होणार. त्यामुळे या देशावर पुन्हा मोदी सरकारच येणार ही 100% ह्या देशातील स्वाभिमानी जनतेने खूनगाठ बांधलेली आहे. शिर्डीची जनता मोदींसाठी लोखंडेला निवडून देईल. भाजपला काय वाटतं? 100% आम्ही मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना शपथ घेताना आम्हाला बघायचं आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही 405 आकडा हा पूर्ण करणार आहोत. भाजपची लोखंडेंवर नाराजी होती आधी. मुळात म्हणजे हा महायुतीचे उमेदवार आहेत ते त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अशा प्रसंग घडले. घरगुती प्रश्न आहेत ते मिटलेले आहेत आमचे. त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तो विषय मिटवलेला आहे आणि आम्ही पूर्णपणे लोखंडे साहेबांचं काम या ठिकाणी मोठ्या दमाने करणार आहे आणि त्यांना चांगल्या कमीत कमी 1.5 ते 2 लाखांना या ठिकाणी मताधिक्य या ठिकाणी देणार आहोत. या ठिकाणी
भाजप असो किंवा आघाडी असो, दोघांनी दहशतीचं राजकारण या ठिकाणी केलेलं आहे. एके ठिकाणी हिंदुत्वाची भीती दाखवून आघाडीचे मत मागू राहिले की हिंदू राष्ट्र करतील, आणि दुसरीकडे या युतीवाले हिंदू बांधवांना मुस्लिमांची भीती दाखवून राजकारण करू राहिले. हे भीतीचं राजकारण करू राहिले. यामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य लोकांना नेतृत्व देऊन एक लोकशाही कशी जिवंत ठेवायची, संविधान कसं आपल्याला मजबूत करायचं, ही भूमिका फक्त सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची आहे. आणि त्यामुळे आता खूप मोठ्या संख्येने 18 पगड जाती जे असतील सगळेजण सध्या बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा देतील. वंचितच्या लोकांनी जो मुद्दा वाढला का बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख आमच्या पाठीमागे आहे. बाळासाहेब थोरात राजरोज ते सभा घेतात. आणि एक मिनिट आम्हाला तुम्ही बोलत, एक मिनिट. आज या ठिकाणी बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख पायाला फिरकी राहून पळतात आणि वक्तव्य साहेब या मतदारसंघाचे खासदार ही 100% शिर्डी दोन रिटायर उमेदवार आहे, एक तोत्रा आणि एक मित्रा. शिर्डीमध्ये आपल्याला माहिती आहे की बाहेर चर्चा अशी आहे की शिर्डीतली निवडणूक शांततेत होते, पण शिर्डीत आल्यावर कळते की ती निवडणूक शांततेत होत नाहीये. थेट दोन्ही शिवसेनेत लढत नाहीये, तर वंचितची सुद्धा इथे एंट्री होते असंच दिसतंय. शिर्डीवरून मी अश्विन महाजन, लोकमत.